नमस्कार, मी दादासाहेब चोरमले आणि आपण पाहत आहात आस्था टाइम्स यूट्यूब न्यूज चॅनल. खरं तर आज एक नवीन विषयाला फलटणमध्ये जोरदार चर्चेला रंग आलेला आहे. आज राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते फलटण पंचायत समितीच्या सभापती निवासस्थानाचं उद्घाटन होणार आहे. आणि या उद्घाटनावरून खऱ्या अर्थानं श्रेयवादाला जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. कारण याचं असंच आहे की नेमकं तत्कालीन परिस्थितीमध्ये घडलं होतं काय, तर शासकीय कागदपत्रांचे वरून सदरचं काम हे श्रीमंत रामराजे यांच्या पाठपुराव्यामुळं झालं आणि तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडं श्रीमंत रामराजे साहेब यांनी निधीची मागणी केली होती आणि ती निधीची मागणी केल्यानंतर सदरचा निधी हा फलटण पंचायत समितीला प्राप्त झाला होता. आणि यासाठी विशेष प्रामुख्यानं आज फलटणमध्ये सर्वत्र लोकल चॅनलला याच बातम्याने रंग भरलेला आहे की नवीन पंचायत समितीच्या सभापती निवासस्थानाचं नूतन इमारतीचं उद्घाटन राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते होणार आहे. आणि जर शासकीय प्रोटोकॉलचा जर विचार केला तर सदरच्या इमारतीच्या उद्घाटनाचा एकही पत्रिका छापण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या इमारतीचं उद्घाटन होतंय, मात्र या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला सुद्धा याची कल्पना देण्यात आलेली नाही किंवा पालकमंत्र्यांचं सुद्धा नाव नाही. खरं तर आपण बघतो की कुठलीही जिल्ह्यामधील एखादी जर शासकीय इमारत मोठी इमारत असेल तर त्याचं उद्घाटन होत असताना त्या जिल्ह्यामध्ये सगळे आमदार आणि सगळे मंत्री यांना निमंत्रित करतं शासन, किंवा आता हे जिल्हा परिषदेचं काम म्हणून जिल्हा परिषद यांना निमंत्रित केलं पाहिजे. आणि सर्वसाधारणपणे इमारतीचं उद्घाटन समजा आता ग्रामीण विकासकडे तर ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते आणि पालकमंत्री असतील किंवा या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे साहेब असतील, हे सुद्धा आत्ता सध्या आमदार आहेत, यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणं अपेक्षित होतं. मात्र यातलं काहीच घडताना दिसत नाही. खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती बिघाड आहे. अगदी आपण बघितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सुद्धा हा वाद टोकाला गेला होता आणि तो वाद कसाच मिटायला तयार नाही. खरं तर हा जिल्हा एकनाथ शिंदे साहेब यांचा जिल्हा. एकनाथ शिंदे साहेबांना विशेष करून या सातारा जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालावं लागेल तर आणि तरच भविष्यात शिवसेनेला या जिल्ह्यामध्ये ऊर्जित अवस्था येईल. अन्यथा हा जिल्हा पूर्ण भाजपमय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तशा दृष्टीनंच भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे भाजपच्या मंत्र्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला यश येताना दिसतंय. मित्रांनो, आपण जर याच्यामध्ये जर बारकाईने जर कागदपत्रे बघितली तर ती जी इमारत आहे ती इमारत नगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या प्रभागामध्ये येते त्या प्रभागाचे तत्कालीन नगरसेविका सौभाग्यवती प्रगती भाऊसाहेब कापसे आणि किशोरसिंह नाईक निंबाळकर हे दोन नगरसेवक त्या प्रभागामधून निवडून आले होते. आणि विशेष करून जुनी इमारत जी होती पंचायत समितीच्या सभापती निवासस्थानाची, ती इमारत जीर्ण झाली होती आणि म्हणून तसा ठराव या दोन नगरसेवकांनी रामराजे साहेबांना ते पत्र दिलं होतं की त्या इमारतीची दुरुस्ती व्हावी, नव्याने इमारत व्हावी. आणि मग 2020 साली श्रीमंत रामराजे हे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती होते. त्यांनी तशा दृष्टीने प्रयत्न केले आणि ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना स्वतः एक पत्र लिहिलं, आयुक्ताला एक त्या संबंधित खात्याच्या सचिवाला एक पत्र लिहिलं आणि तात्काळ निधी श्रीमंत रामराजेच्या पत्रानुसार त्या इमारतीला प्राप्त झाला. केवळ त्या इमारतीला प्राप्त झाला नाही तर पंचायत समितीमध्ये असणाऱ्या सरकारी शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी सुद्धा श्रीमंत रामराजे यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. आणि
नंतर ती इमारत सुरू झाली. त्या इमारत होत असताना त्या इमारतीमध्ये प्रचंड मोठे अडथळे निर्माण झाले होते. तुम्हाला माहिती आहे, सदरची इमारत ही पुरातन खात्याच्या 100 मीटरच्या आत येते आणि पुरातन खात्याची परवानगी काढल्याशिवाय कुठल्याही इमारतीला सद्य परिस्थितीमध्ये परवानगी दिली जात नाही. कारण का, आणि पुरातनची परवानगी काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे दिल्लीला अनेक वेळा जावं लागतं, फॉलोअप घ्यावा लागतो. आणि तसा फॉलोअप तत्कालीन नगरसेवक सौभाग्यवती प्रगती कापसे आणि किशोरसिंह नाईक निंबाळकर आणि विशेष करून श्रीमंत संजीवराजे यांचे जे पी आहेत भाऊसाहेब कापसे असतील यांनी विशेष करून तसा प्रयत्न केला होता. जवळपास त्या कामासाठी मला भाऊसाहेब कापसेंनी सांगितलं की त्या कामासाठी तब्बल आम्ही 3 वेळा दिल्लीला जाऊन आलो आणि या कामासाठी विशेष करून महादेव माने आणि तेवाडणे यांचा विशेष सहभाग लाभला. विशेष त्यांचं का आपण त्याला म्हणतो विशेष त्यांचं सहकार्य लाभलं आणि म्हणून त्याला परवानगी आली. परवानगी आल्यानंतर इमारतीचं काम आता पूर्णत्वाला जात आहे आणि सदरचं काम हे पूर्णतः त्यांच्या म्हणजे श्रीमंत रामराजे यांच्या निधीप्रमाणे आणि त्या दोन नगरसेवकांच्या प्रयत्नामुळे पूर्णत्वाला गेलंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. शेवटी सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सत्तेमध्ये जो कोण बसतो त्याच्या शुभ हस्ते उद्घाटन होतात. हा सुद्धा प्रोटोकॉल आहे. सध्या तो आपल्याला माहिती आहे की आपल्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन पाटील निवडून आलेले आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये बदल झालेला आहे. राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आता जयकुमार गोरे आहेत. जयकुमार गोरे हे भारतीय जनता पक्षाचे. या माढ्याचे लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघामधून 5 वर्षे खासदार म्हणून निवडून आले होते आणि आत्ता फलटण तालुक्याचे भाजपचे आणि जिल्ह्याचे प्रमुख नेते म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जयकुमार गोरे विचारात घेतात आणि जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जोडगोळी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यामुळं रेटून हे काम सुरू आहे. ठीक आहे, ग्रामीण विकास मंत्र्यांनी काय हरकत नाही जरी हे उद्घाटन केलं तरी, मात्र शेवटी आपण महायुतीमध्ये आहोत आणि एक प्रोटोकॉल आहे की महायुतीतल्या सर्व नेत्यांना सुद्धा निमंत्रित केलं पाहिजे. त्याची रिसर पत्रिका काढली पाहिजे आणि त्या पत्रिकेमध्ये तत्कालीन म्हणजे आत्ता श्रीमंत रामराजे हे आमदार आहेत त्यांचं नाव आलं पाहिजे, पालकमंत्र्यांचं नाव आलं पाहिजे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचं नाव आलं पाहिजे, सिंहोचं नाव आलं पाहिजे आणि मग तुम्हाला या व्यतिरिक्त तुमच्या फेवरमध्ये कोण असतील, समजा आता माजी खासदारांचं नाव आलं पाहिजे. प्रोटोकॉलनुसार त्याचं घेणं जरी बंधनकारक नसलं तर ते घेऊ शकतात. ते एक माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत, मग त्यांचं नाव त्यांनी घेतलं ते काय अडचणीचा विषय होत नाही. मात्र रितसर सदरच्या इमारतीचं उद्घाटन होणं खूप महत्त्वाचं होतं, परंतु ते होताना दिसत नाही आणि यामुळं भविष्यात महायुतीमधील दरी निश्चितपणे वाढणार आहे आणि भविष्यातल्या ज्या विधानसभेच्या असतील किंवा लोकसभेच्या असतील या निवडणुका भारतीय जनता पक्ष या स्वतःच्या तिकिटावरच लढणार असल्यामुळं खऱ्या अर्थानं भाजपमधील मित्र पक्षांनी खूप सावध राहणं गरजेचं आहे आणि ती सावधता आत्तापासूनच जर बाळगली तरच भविष्यामध्ये शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला बऱ्यापैकी दिवस येतील. अन्यथा या दोन्ही पक्षांचं काही खरं नाही असं सर्वसाधारण विश्लेषकांचं मत येतंय. सर्वसाधारणपणे आम्ही ज्या वेळेला चर्चा करत असतो चर्चेमध्ये सुद्धा तरुणांच्या मध्ये हाच आवाज आहे की भविष्यामध्ये छोट्या मोठ्या पक्षांना मोठा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष हा गिळल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दृष्टीनं ही प्रयत्नाची वाटचाल आहे आणि म्हणून हे असे उद्घाटन होताना आपल्याला दिसत आहेत. खरं तर आज उद्घाटनाची अचानक तारीख जाहीर झाली आणि त्या प्रभागामधील तत्कालीन नगरसेवक यांनी तसे खूप त्या कामासाठी खूप धडपड केली होती, त्या कामासाठी खूप परिश्रम घेतले होते. याच्यामध्ये प्रामुख्यानं कापसेताई असतील, किशोरसिंह नाईक निंबाळकर असतील यांनी विशेष करून आपल्या प्रभागामध्ये एक देखणी इमारत उभा राहते म्हणून असा प्रामाणिक प्रयत्न केला होता आणि तो श्रीमंत रामराजे साहेबांच्या, श्रीमंत संजीवराजे साहेबांच्या, श्रीमंत रघुनाथराजे साहेबांच्या माध्यमामधून केला होता आणि म्हणून
आज जरी जयकुमार गोरे पालकमंत्री आहे, जिल्ह्याचे राज्याचे ग्रामीण विकास मंत्री असले आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन होत असलं तरी त्या उद्घाटनाला त्यांचा कोणताही आक्षेप नाही, परंतु त्यांच्यासारख्या त्यांचं एवढंच प्रामाणिक मत आहे की सदरच्या इमारतीचं रीतसर पत्रिका काढून उद्घाटन व्हायला पाहिजे होतं आणि त्या पत्रिकेमध्ये त्यांचे नेते श्रीमंत रामराजे साहेब यांच्या प्रयत्नामुळे हे काम झाले, त्यांचं नाव आलं पाहिजे होतं, त्यांना त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सन्मानपूर्वक बोलवायला हवं होतं, त्याचबरोबर पालकमंत्र्यांना बोलवायला हवं होतं, पण हे घडताना दिसत नाही. यामुळे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की यामुळे महायुतीमधली 100% दरी वाढताना दिसते आणि ही या छोट्या मोठ्या गोष्टीमुळं ही जर दरी अशीच वाढत राहिली तर भविष्यामध्ये प्रत्येक पक्ष स्वतःसाठीच काम करेल. तुर्तास याच ठिकाणी आपण थांबू. जर हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुर्तास याच ठिकाणी थांबू. नमस्कार, धन्यवाद.